हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आज पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आपण आला असाल तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा. आणि आपल्या आपल्या सूचना, आपलं मत कमेंट्सच्या रूपानं यूट्यूब चॅनलवरती जरूर मांडा. आणि ऐकूया डॉक्टर नलिनी महाडिक यांच्या रानवारा कथा संग्रहातील एक सुंदरशी कथा, आक्रोश. डॉक्टर नलिनी महाडिक यांची कथा, आक्रोश. सुगीच्या दिवसात भल्या पहाटे घराघरातून चिमण्या पेटायच्या. खुराड्यातल्या कोंबड्यांना जाग यायची. कोंबडं चढाओढीनं बाग द्यायचं. उजाडले तर सोडा आम्हाला, उजाडले तर सोडा आम्हाला, असं जणू त्यांच्या ओरडण्याचा हेतू असायचा. बाया झाडलोट करतच शिव्यांची पहिली ओंजळ खुराड्यात व्हायच्या. चूल फुकण्याच्या, भाकरी बडवण्याच्या, फोडणी टाकण्याच्या आणि तशाच घरातल्या हरेक हालचालींचा आवाज कानावर पडत येत राहायचा. झोप उडून जायची, पण उठायची घाई नसायची. अंथरुणात पडून असं शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हालचालींचा वेध घेण्यात मनाला जणू वळणच पडून गेलं होतं. घाई, गडबड, मध्येच शिवीगाळ अशात सकाळ साजरी होत असायची. अरे ये माझ्या वाद्या, अरे दिस डोसक्यावर आला तरी वाण्या उदम्यासारखा झोपावंसं वाटतंय बरं तुला. ए काळपाड्या, अरे कूस बदलायची नाही सांगितलं म्या, उठ, नाही तर फुकणीच घालीन टकोऱ्यात. शांतनानी रामप्रहारात अशा पद्धतीच्या तोफा डागायच्या. शेजारच्या सरुणांनी तर सकाळी सकाळी सजीव निर्जीवातला फरकच त्यांना कळनासा व्हायचा की काय कोण जाणं. आणि म्हणायच्या, अगं फोकणे कुठं जाऊन बसली ग, अगं ह्या चुलीला तर याड आले, पेटावल्यापासून दूर वक्ती नुसती, धडाळा पेटायला काय झालं हिला, सवतीवानी मला नुसती पेडाया लागली या. समोर नाना पहाटेचं मोठ चालवायला जाण्याच्या घाईत असायचं. बायकोशी बोलताना राग गिळून त्यांच्या तोंडात शब्दाची गूळ पेढ पडायचं. राणी साहेब, अहो बाईलाचं दावं कुठं मला ठेवलंय, द्या बरी आठवण झाली. आज तुम्ही काय अमृत करणार असाल तर त्यात चटणी मीठ ध्यान देऊन फेका. आणि हो, आमची पाठ फिरली की काम उरकायच्या पाठीमागा लागू नका. मागापासून हा आमचा बाप पाळण्यात का असतोय ते बघा. हिला दूध पाजून शांत करा त्याला, मग बघा बाकीचा उद्योग. अशा घाई गडबडीच्या आणि रागा लोभाच्या शब्दाच्या फैरी कानावर पडायच्या आणि सकाळपासून माणसांचा चाललेला घाई गोंधळ 11 वाजेपर्यंत निवळायचा. अहो एक एक करीत सारी आपापल्या उद्योगाला निघून जायची. दिवस सुगीचं होतं. त्यांच्या घरात लागणारी कोणीच नव्हते. त्यांच्या घराला कुलप लागायची आणि शेतात न जाणारी थकलेली बाया माणसं घरात अजून बसून असायची. मोगनाच्या भुईमुगाच्या शेंगा तोडण्यात दिवस काही कारणी लावायची. दाना बाडवायचा, मका सोलायच्या, वाळवणं राखायची, असली कामं उरकली जायची. दुपारच्या सुट्टीत शाळेतनं येणाऱ्या नातवंडांना जीव खाऊ घालणं व्हायचं. अरे कोंबड्या कुत्र्यावर लक्ष राहायचं. अहो घराची राखण व्हायची, संसाराला आधार असायचा. घरात बैठी कामं करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांचा दिवस हा म्हणता निघून जायचा. पण माझ्यासारख्या मास्तरणीचा दिवस कसा जात असेल, कारण मास्तरची बायको मास्तरीन. ह्या न्यायानं मला मास्तरीची पदवी लाभली होती. 11 वाजले की गावात सामसूम व्हायची. घर एक्के घर यांचं याच क्षेत्रात माझं काम चालू असायचं. वातावरण निरुत्सही वाटायचं. गाव अगदी निर्जन बेटासारखं सुंब व्हायचं. कुठंतरी गावंदरीला गाढवाची लालकारी नाहीतर कुत्र्याची एकाकी भुंक ऐकू यायची. पुन्हा शांतता. पिकलेल्या सुगीचा ओलाव्याला ऊन तापवायची. गावातल्या शेवग्याची, सीताफळाची पानं सोलपटून जायची. वातावरणात सुन्नपणा भरून राहायचा. मन खिन्न व्हायचं. उन्हाच्या तावातच एखादी शिरगोळ लालबुंद झालेली कोंबडी कर्कशपणे लांब रुंद सूर काढून केकाटत राहायची.
तिला साथ दिल्यासारखी जोडीचा कोंबडा डगरीवर चढून भर उन्हाचा बांग द्यायचा. सारं विसंगत वाटायचं. ती शांतता आणि तिचं भंग सारं नको वाटायचं. पुढ्यात दळण्यासाठी धान्य घेऊन ते निवडीत उगीच दारात बसायचं. अंगणात कुणीतरी काहीतरी वाळवण घातलेलं असायचं आणि त्या निमित्तानं कुणी अंगणात आलंच तर बोलणं व्हायचं. तेवढंच बरं वाटायचं. अशीच एकदा मी दारात उभी होते आणि वाळवणाला हात द्यायला आलेल्या गंगा आजी मला म्हणाल्या, अगं ये मास्तरने, झालं का काम? हो झालं की. काय झालं म्हणतेस बापडे? इळभर घरात नुसती रुटगोट करत बसतीस. तुला कसं गमतं ग? त्या प्रश्नावर माझं निर्जीव हसणं गंगा आजीनं समजलं होतं. ओसरीवर बसत त्या मला म्हणल्या, मास्तरने, नांगऱ्याची मनू आडली या म्हण कालपासनं. तुला खबर आहे? नाही हो, तुम्हाला कोण बोललं? साऱ्या गावभर बोबाटा पसरलाय, तुला ठाव नाही बी. अगं सासू सुनाचं वाद, घरात वाद वांगाळ असतो. आता बघ, मोर दैवानं काय वाढून ठेवलंय, पण वंचळी पहिल्यापासून डानक भावानी. हो, हाताखाली जाऊ टिकू दिल्या नाही ती टिंगाणीनं, आणि आता त्या सुनाला खाऊ का ठेव करते नुसती. म्हणू गुणाची आहे बघ. येता जाता चौकशी करते माझी. तिच्याच नशिबाला भोग आलाय. डॉक्टर नाही बोलावला? डॉक्टर वे मास्तरने, तुला त्या वंचळाचा हिसकाना ठाव नाही? अगं ती डॉक्टर आणील वय, नाव काढू नगस. पण आता तर ती आडली आहे म्हणता, मग डॉक्टर आणायला नको? नाहीतर तिला तरी दवाखान्यात न्यायला पाहिजे. हे तुला वाटतंय, मला बी पटतंय, पण तिला असलं समज नवं नवं वाटतं. तिची तिच्या घरात सत्ता आहे. सत्ता मोर शानपण चालत नाही बाया. आता सुईनच असेल कोण? मग सुईनच असेल कोण? होय की, साऱ्या गावाची तीच की. मग बनू माळीन, त्यांचं काय मत आहे? ती तर मस्त तरवेज आहे, पण सकाळचं तिनं शाप सांगून टाकलंय की, बायला हात न हलवा, मी भरोसा देत नाही. तुम्हा बरोबरच समधी जोखीम आहे बघा. अहो, या बातमीनं काळजात घर केलं. गंगाजी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. पूर्वी गावात कोण आडलं की तिची सुटका कशी झाली, कोण काय म्हणलं, कोण कशी कुठल्या दवाखान्यात कसा इलाज करती, गरोदरपणात काय होतं, बाळातपणात कोणती काळजी घ्यायला पाहिजे वगैरे एक ना दोन अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. पण मनाला लागलेली रुखरुख कमी न होता जखमीसारखी ठसठसत राहिली. नांगऱ्याची मनू माझ्या चांगल्या परिचयाची होती. तिच्या घरी माझं जाणं येणं कधी नसलं तरी कापडं धुवायला नदीवर गेलं की ती नेहमी भेटायची. कधी शेतावर जाताना दारातच थोडं थांबून बोलायची. तिचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. बाळबोध वळणाची होती ती, तरी तिचे विचार मागासलेले नव्हते. मात्र तिच्या सासू पुढं तिच्या विचारांना अजिबात थारा नव्हता. म्हणून परवाच मला नदीवर भेटली. गाड्या एवढं पोट वाढलं होतं तरी बादलीवर कापडं घेऊन नदीवर आली होती. एरवी तिचा स्वभाव हसरा होता, सदा बडबड काढणारी, डोळ्यात पाणी येईपर्यंत मनस्वी हसवणारी. भेटलं तर त्याच्या दाराघराची, मुलाबाळाची आपलेपणानं चौकशी करणारी. पण त्या दिवशी फारच कोमेजलेली होती. बादली खाली ठेवून ती खडकावर मूक बसून राहिली. सभोवतीचं तिला भानच नसावं. तिनं डोळा हातानं झाकून ती थोडा वेळ तशीच बसून राहिली. तिला भोवळ आली होती. असा विचार करून मी तिला हातातला कापडा ठेवून तिच्या जवळ गेले. म्हणू, काय झालं ग? तिनं मान वर करून पाहिलं आणि महान हसली. काय नाही ग, थोडं अंधारल्यासारखं झालं. या खेपला असंच होतंय बघा, जीव काढून घेतल्यासारखं शरीरात ताण राहीना. तिनं आपल्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. तिची सासू तिला कशा प्रकारे त्रास देते हे सुद्धा तिनं वैतागून सांगितलं. ती अशी कधी चिडलेली वैतागलेली मला आढळली नव्हती. हे सारं सांगताना तिचं डोळं भरून येत होतं.
तिच्या गरोदरपणाच्या तक्रारींना सासू ढोंग ढोंग म्हणत होती हे तिच्या जिव्हारी लागलं होतं. नदीवर कोणी नाही असं पाहून तिनं बसल्या जागी पातळाच्या निऱ्या सोडून आपलं बेढब सैलसर पिकल्या फळासारखं गरगरीत मोठं पोट मला दाखवलं. तिला वाटलं होतं आपल्या तक्रारी ऐकून आपलं पोट पाहून तरी मास्तरीन काही उपाय सुचवीन. जणू मी डॉक्टरीन आणि सोयीन होते. पण मी काय सांगणार होते? केवळ एक सहानुभूती दाखवायचा, धीर द्यायचा एवढंच माझ्या हातात. डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणायचे एवढं पण तिच्या नजरेत नितांत विश्वास होता. आपलेपणा, बहिणीला विचारावं असं आपलं कोडं विचारायचं आणि डोळ्यात अशा विश्वासानं पाहायचं की हृदयात उडी घेऊन बसायची. तिच्या तक्रारी ऐकून, ती स्थिती पाहून मी हळवी झाले होते. मी काहीच बोलत नाही हे पाहून तिनं कातर स्वरात मला विचारलं होतं, बाई तुम्हाला असा त्रास होत होता का हो अशा दिवसात? तिच्या प्रश्नानं माझं मन थरकलं. पण बरोबर काहीच न दाखवता मी म्हटलं, त्रास होतोच ग, मला का चुकला होता? पण तुझ्या अशक्तपणामुळं तुला अधिक जाणवत असेल एवढंच. पण हे असं सारखं धाप लागल्यासारखं होतं, दाबल्यासारखं होतं, हातापायाला गोळं येणं, कधी तर आपण अगदीच निर्जीव निर्जीव असल्यासारखं वाटतं. असलं तुम्ही अनुभवले थोड्या तरी प्रमाणात? अगं तुझ्या शरीरात रक्त कमी आहे ग, म्हणून होतंय असं. चेहरा फटफटीत पडलाय, ओठ पांढरे दिसतायत. अगं रक्तवाढीवर काहीतरी औषध नाहीतरी इंजेक्शन घ्यावं. काहीतरी वेडावाकडा विचार का करतेस? हे बघ, कुणाला न झालेला त्रास तुला होतोय असा विचार करतेस का तू? असा त्रास सगळ्यांनाच या दिवसात कमी अधिक प्रमाणात होतो. पण खरं तर तो त्रास मला अगदीच अनोळखी होता. तिनं मला त्या तक्रारीचा वरती उपाय विचारला, तेव्हाही मी न डगमगता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितला. त्यावेळी मात्र चेहऱ्यावरची उत्सुकता मावळली. हिरमुसल्या तोंडानं ती म्हणाली, ते काय मला ठाव नाही वय. इथं या गावात डॉक्टरच्या हाताखाली काम करणारा 8-15 एकदा येतो. त्याला डॉक्टर डॉक्टर म्हणून औषध घ्यायचं. ते सर्दी पडशाला बरं, अशा दुखण्याला कराड गाठावं लागतं. बाई ते आमच्या घरच्या राजवटीत बसत नाही. मी म्हटलं होतं, म्हणू तुझी पहिली 2 बाळंतपण झाली त्यावेळी असा तुला त्रास झाला होता? बाई पहिल्या 2 वेळेला एवढं पोट नव्हतं बघा. ह्या वेळेला पोट गाडीवारी झाली. हाय वाटतं 2 हायती का 3 हायती कोणाला ठाव. मालकाची कमाई चिमणीचा चारा. कसं होणार काय होणार असं वाटतं. ही पोटोशी राहणं माझ्या जीवावर बेतणार बघा. म्हणू अगं वेडी का तू? अशा अवघडल्या दिवसात असं बोलू नये बाई. मी तिच्या बोलण्यानं शहारले होते, पण ती मनापासून बोलत होती. आपला दुखरात जीव हलका करीत होती. धुणं घेऊन ढेपाळल्यासारखी जाणारे पाठमोरी म्हणून मी परवाच पाहिली होती. आज ती मरणाच्या उंबरठ्यावर होती. मला काही सुचेनासं झालं. मला तिच्या घराकडे जाण्याचं धाडस होईना, कामात पण मन रमेना. हातचं काम मध्येच सोडून मी अर्ध्या तासानं दारात येऊन उभे राहत होते. माझा जीव जणू टांगणीला लागला होता. मी 3 मुलांना जन्म देणारी एक आई होते. पण मनूचं यावेळी आई होणं निराळं होतं, यातनांचं होतं. ती आडली होती. कदाचित फारच भयानक यातनांना ती तोंड देत असेल. मी तिच्याकडे जाऊन तिच्या यातना कमी करणार नव्हत्या. मी तिच्याकडे जाऊन तिच्या यातना कमी होणार नव्हत्या. फक्त तिच्या यातना मी पाहू शकणार होते. पण त्यातून मनाची आणखी तडफड. नकोच रात्रीपर्यंत मी मनूची सुटका झाली की नाही या एकाच बातमीच्या मागावर होते. पण तिची सुटका झाली नव्हती. तिच्या यातना प्रहरांचा विचार करत मी झोपी गेले. मध्यरात्री एका भीतीदायक स्वप्नातून जागे झाले आणि स्वप्नात मनूला एका मोठ्या अजगराने गिळलं होतं. तिचं डोकं फक्त अजगराच्या तोंडाबाहेर होतं आणि जीवाच्या आकांताने ती टाहू फोडत होती. पण कोणीच तिला वाचवू शकत नव्हतं.
जागेपणी हे स्वप्नातील तो प्रसंग डोळ्यापुढून हालेना. घशाला कोरड पडली, पण उठून पाणी पिण्याचं धैर्य होईना. पुन्हा झोप ही पण येईना. कूस बदलता बदलता रात्र पुढे सरकत होती. अनेक विचारांचे रातकिडे मनाच्या काळोखात कर्कशपणे किरकिरत होते. पहाटेच्या सुमारास बायकांची कुजबुज कानी आली. दाराजवळ जाऊन कानोसा घेतला. मनूची सुटका अजून झाली नव्हती आणि ती मध्यरात्रीपासून बेशुद्ध होती एवढंच कळलं. सकाळी शेजारणीकडे चौकशी केली. तिच्याकडून समजलं की सुईनीनं काल दुपारीच आपल्या हाताबाहेर काम आहे, दवाखान्यात घेऊन जा असं सांगितलं होतं. रात्रीपर्यंत प्रयत्न चालू होता, पण मनू बेशुद्ध झाल्यावर ती निघून गेली. त्याआधी मनूच्या नवऱ्याला सासूला ती खूप खूप बोलली. शेजारीने म्हणाले, पैशावरून माया लेकरांचं बिनसलं. 12 माह असंच चालतं. पण येळ काळाच्या वक्ती हसणी डोळ्यात बागवतं कसं हेच कळना. आता काय करणार आहेत देवाला ठाऊक. मी गेले होते तेव्हा तिचा नवरा सोप्यात टकुर धरून बसला होता. सासू डोळं फिरवत आत बाहेर करत होती. मग मी बी नाही बाया बोलले. जरासं मनुकडं बघितलं आणि बिनसुदीच होती. काय अजून करायचं म्हणलं. आल्या पावली परत माघारी फिरली. आता मी तरी पाहायला जाऊन काय निराळ पाहणार होते. मला घरात थांबवून ठेवणारं मन स्वतः मनुकडे 17 वेळा जात होतं, सरफळत होतं. अशा एका व्याकुळ क्षणात मला विचारत होतं, आम्ही स्त्रिया एकमेकींसाठी काय करू शकतो? एकमेकींचे फाटके आयुष्य फक्त पाहत असतो. लखतरणाऱ्या मातीमोल होणाऱ्या आया बहिणींच्या आयुष्याला आम्ही फक्त साक्ष असतो आणि त्या आमच्या. एव्हानाहून चांगली अंगणात आली होती. मनूची आजची सायंकाळ कशी असेल, दुपार कशी असेल की नसेल. मनाच्या झऱ्यातून उसळी मारून वर येणाऱ्या प्रश्नाने मी शहारत होते. मनूबद्दल वाईट कल्पना करणाऱ्या मनास दोष देऊन त्यास हळव्या मनास मी दिलासा देत होते. वेळ पुढे सरकत होती आणि अस्वस्थता वाढत होती. आज मनूच्या घराकडे जाणारी बायका माणसांची वर्दळ वाढली. जिथं तिथं तोच विषय कुजबुजला जात होता. भीतीची सावड बोलणाऱ्यांच्या शब्दातून दाट होत होता. आया बाया आपल्या लहान लहान पोरासहित मनूला पाहायला रीग लावून होत्या. शेतावर उभी पीक वाट पाहत असताना बाया घराघरात रेंगाळत होत्या. बापे शिवारात निघताना जरा नरमाईनच कारभानीला शेताकडे लवकर येण्यास सांगून जात होता. घरात चैन पडना म्हणून बाहेर रस्त्यावरून उभे राहिले तेव्हा मनूचं घर दिसत होतं. ते दृश्य मन शून्य करणारं, भावविभोर होतं. जणू एखाद्याच्या शेवटच्या घटका भरत होत्या. पाहून येणाऱ्या दोघी तिघी आपापसात कुजबजत आपापल्या घराकडे वळत होत्या. मनूचा नवरा टॅक्सी आणायला गेला असेल बाया, कोणास ठाऊक. काल दुपारपासनं माया लेकरांची तू मी चालू होतं. मनूची सासू म्हणली, माझी 14 बाळातपण झाली, पण कधी डॉक्टराचं तोंड नाही पाहिलं मी. आणि हे बाय स्वांगाडी साऱ्या गावाला थेर दावतीया. तू बाई येडा म्हणून तिचं चोज करतोयस. होय अशी म्हणली बाई. मी स्वतःच्या कानानं ऐकलंय म्हणली ती. त्या बाईचं बोलणं संपलं. तोच एक टॅक्सी आमच्या जवळून मनूच्या घराकडे गेली. टॅक्सी तिचा नवरा होता. टॅक्सी आली, टॅक्सी मोटार आली, टुरिंग. साऱ्या आळीत एकच गल्ला झाला. पोरं टॅक्सी मागे पळाली. घराघरातून बाया रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. कुणी मनूच्या घराकडे गेल्या, कुणी शेजारणीच्या कानाशी लागल्या. गर्दीनं अंगानं भरलं होतं. मनूला मोठ्या लाकडी फळीवर घालून बाहेर आणली होती. 4-5 धीड बायका, 2-4 गडी माणसं फळी सावरीत होती. गर्दी मुक्यामुक्यानंच विभागली. फळीवरचा मनूचा देह अलगद टॅक्सीत ठेवला. शेजारची एक जाणती बाई टॅक्सीत आणि शेजारी बसली. मनूचा नवरा ड्रायव्हर शेजारी होताच. वेळ न घालवता टॅक्सी निघून गेली. मला समाधान वाटलं. म्हटलं आता तरी बिचारीची सुटका होईल. 2 दिवस फार सोसलं बिचारीनं. या मक्का मनूला टॅक्सीत चढवताना तिथंच होती. ती म्हणली,
मनूला दवाखान्यात नेलंय खरं, पण काय आशा नाही बघा. काय असं बघू नका माझ्याकडं, तुम्ही तिथं बघायला पाहिजे होतं. मला माहिती आहे ना, बेशुद्धच होती ती, हालत झाले असतील तसे. अव बाय हालाचं नाही म्हणत, अव बाय हालाचं नाही म्हणत मी. मूल पायाळू मानपतूर बाहेर आलेले, काल दुपारपासनं असं असं लोंबकळत माशावानी वाळून गेली. काल म्हणून गुरावानी वरडत होती, लय हाल झालं देहाचं. जीव अजून टिकलाय हीच आखरीत आहे बघा. मूल तर जित्त नाहीच, पण अजून बी पोटवर दिसतंय. आणि की एक पोर पोटात असणार बघा. मला खात्रीच वाटतीय. ती ऐकून माझी छाती दडपून गेली. पुढं काही बोलावं विचारावं असं वाटलं नाही. कमरेतून गिळून गेल्यासारखं वाटलं. अंगात बारीक कंप सुटला. घरात येऊन ढसा पाणी प्यायले, धरणीवर अंग टाकलं आणि सुन्न पडून राहिले. मास्तरने, अगं ये मास्तरने, अगं झोप लागली काय तुझी? गंगा आजीच्या हाका मागून हाका आल्या. मी दारात पोचेपर्यंत त्याने बराच बोलून घेतलं. मला दारात बघून नेहमीसारखी ओसरीवर बसून त्याने कमरेची तपकिरीची डबी काढली. चिमेटभर तपकीर नाकात कोंबली. माझ्याकडे टक लावून बघत डबे माझ्याकडं पुढं करून मांडल्या. घे तू बिवड, झोप जाईल, आळूस जाईल तुझा. नको 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 मला, आम्ही नाही वडत. अगं तू मास्तरीन, तू आमावानी तपकीर कशी वडशील बाया? पण कोमलीस म्हणून एखादी बारीक वडशील तर बरं वाटेल. नाही नकोच, मी कधी नाही उडत. बर बाई राहील. आणखी तपकिरीचा बार नाकात भरल्यागत गंगा आजीनं थळा शिका आल्या. तेवढ्यात तिची नजर वाळत घातलेल्या बाजरीत कोंबड्या शिरल्या होत्या तिकडे गेली. तुमच्या तुम्हाला बोक्यानं उचलली एकेकीला. अगं रोग आला तुम्हाला. अगं मलकिनीच्या कणगीची लिपणं फोडा की. पासाभर दान कोंबड्या मोर फेकत नाही बाई, आणि ती दिवसभर वाळवान खात्यात या. अगं मला चैन बी पडू दी ना ती. अगं खुड गे, अगं खुड, शुक शुक शुक, हा खुड खुड. कोंबड्या दूर हाकलून गंगाजी गुडघ्यावर हात देऊन दमून वसरीवर बसत माघारी आली आणि बसली. त्या वंचळीचं आणि ह्या कोंबड्याच्या धान्याची किसनाची एकच जात आहे बघ. रात्रंदिवस संसाराच्या माग लागलेल्या. अगं नाका बोटानं संसार करते ती. कुणाच्या कापल्या करंगळीवर मुतायच्या नाहीत त्या फयमाल्या. अगं घरचं मरायला लागले तरी दाराचं सोडायला नाही त्या. मायंदळा हावरूस आहे हा पापा. ती नव गाडीव सून आडली तरीच्या संगती जायचं नाही तिला. खरंच मनूची सासू गेली नाही बरोबर, जायला हवं होतं त्याने. असं तू म्हणशील, मी म्हणीन. तिला गतकाळीला तसं वाटायला नाही गवे. म्या तिला टाकली. मी तिला टोकलं बघ. टॅक्सी चालली तवाच बिनाबरूची म्हणती, हो माझी टिक्की मसी आला झाली. तिला बघाय नको का? तिच्या जिंदगानीवर बायले उपराट्या काळाची हाय. अगं समद्या गावाला आखरी दाखवीत बसली. दुसरं कोणीतरी बाय माणूस दिसलं टॅक्सीत. हो ग, ती दुर्पदा होती, तिची चुलत जाव. शेताच्या भांडणात एकमेकीच्या पाया पाडलेल्या, डोळ्या नुसतं डोकं फोडलेलं. पण येळप्रसंग जाणून उभी राहिली का नाही? अगं राहिली का नाही ती? अगं वैर्याला दया येईल प्रसंगाला. हिचं मात्र काळीच वांढरणी वाणी. अरे फोडावणी सुनाला टॅक्सून घालून दिली नाही का लागोलाग म्हशीला दोहायला नदीवर उचलली. म्हणून काय होतंय, देव जाण. मुलाचं काय का होईना, पण तीच हाते पाय नीटकी येऊ दे रे इठोबराया. म्हणून लय गुणाचे पोर आहे बघ. तिला पहिली 2 पोरं देवाच्या दयेनं चांगली आहे. ती लेख आहे, लोक बी आहे. अरे करायचं काय आणखी पोरावडा. शेत खाल्लं पोरानं, शेत खाल्लं पाखरानं,
आणि आय खाल्लेली अकरानं असं वयाला न ग. अगं जगली वाचली तर रगड हाय. मनूच्या सासूला मनापासून शिव्या देणाऱ्या गंगा आजी मनूचं एक एक गुण आठवीत होत्या. तिच्या सुटकेच्या बातमीकडे गावातल्या सगळ्या आयाबायांचं लक्ष लागलं होतं. गवताचं बहारं घेऊन येणाऱ्या बाया, भुईमुगाचं वलं घेऊन येणाऱ्या बाया, वज टाकता टाकता मनूचं काय कळलं का ग? होय ग, मनूच काय कळलं का? टॅक्सी आली का टॅक्सी? असं विचारत होते. दिवसभर रानातल्या कामात गुंतलेल्या हळव्या स्वभावाला चैन पडत नसावा. घराकडे येणारा प्रत्येक जण काळजीने विचारपूस करत होता आणि दिवे लागण्याच्या वेळेला टॅक्सीचा आवाज आला. टॅक्सी भरारली बघा, आली वाटतं जणू. टॅक्सीच्या आवाजाबरोबर शांताबाईंचं बोलणं कानावर पडलं. मी भाकरी करत होती. तसाच हात धुतला, चुलीतली लाकडं मागं वळली आणि त्या जाळावर विझवण्यापुरतं पाणी टाकलं आणि हात पादराला पुसतच बाहेर आले. मी रस्त्यावर आले तेव्हा ती कातर वेळ उरी फाटली होती. आक्रोशानं सारं वातावरण विच्छिन्न झालं होतं. येऊन गेलेल्या स्थितीतच मनूला परत आणलेलं होतं. शिवाय तिचं प्राणपाखरू पण उडून गेलं होतं. मनाचा दगड करून मी मनूला पाहायला गेले. तिची 2 मुलं रडून रडून व्याकुळ झाली होती. शेजारच्या आयाबाया तिच्या तोंडावरून हात फिरवत होत्या, पोटाशी धरत होत्या आणि तिच्याबरोबर तिचं हुंदकं पण वाढत होतं. बायकांची गर्दी पडवीत मावत नव्हती. कुणी मनूचा स्वभाव आठवून डोळ्याला पदर लावत होता, कुणी तिचा त्रास झाला हे सांगून कंठ दाटून येत होता. पलीकडे ओसरीवर मनूचा नवरा गुडघ्यात मान घालून बसला होता. दोघं उभं राहून पुढच्या सोप्यावरचं एकमेकाचं हळूवार बोलणं हातावर तांबाखू मळत होतं. गर्दीतून थोडा आणखी पुढे सरकल्यावर मला मनूचा देह दिसला. भिंतीला टिकून तिला बसवलं होतं. मळवट भरला होता. 2 दिवस झालेल्या हालापेष्टात विस्कटलेलं रखरखीत कोरडं झालेलं केस कुठंतरी मागं सारून डोक्यावर नीट पदर घेतला होता. नेहमीपेक्षा ती फारच पुढं आलं होतं. त्यामुळं काय पण मनूची निर्जीवता लगेच लक्षात येत होती. मिटल्या डोळ्यावानी मनू बसल्या जागी शांत झोपली होती. ते सारं सारं भयानक आणि करून दिसत होतं. तिची मुलं, आय आय ग, बोल की गाय, असं म्हणून टाहू फोडत होती आणि ऐकणाऱ्यांच्या डोळ्याचं झर झालं होतं. बायकांची कुजबूज आपापसात चालली होती. बायकाच्या जातीला बायकाची जातच वैरी असते बघा. हो, बायकाच्या जातीला बायकाची जातच वैरी असती. सोन्यासारखी बाई निम्म्या संसारातली उठली का नाही? होय बाया, खरं आहे तुझं. कुठल्या कामात बायकाचं दुःख वाढवायला बाईच कारणीभूत होती. बायकाच्या जातीनंच बाईचं दुःख जाणलं पाहिजे तर बाप्या ध्यान देतोय. अगं ये सुले, तोंड मिठ्ठे की आलं ती मनूचं सासू. बोलणाऱ्या कुजबुजणाऱ्या बाया गप झाल्या. पोरं रडतच होती. त्यांना समजवत घालणाऱ्या पण त्यांच्या बरोबर आक्रोश करत होत्या. जोत चढून येणाऱ्या वंचळ अक्काच्या हातातली दुधाची कासंडी एका बाईनं चलाकीनं काढून घेतली आणि आकांत सुरू झाला. मनूचं एक एक गुण गाऊन तिची सासू दाही मुकलून रडू लागली. रडता रडताच तिच्या माहेरी कळवलं पाहिजे म्हणून सांगत होती. लागलीच 1-2 तिकडं गेलं. अंगणात बांबू बांधलं जात होतं. आहेवलीनं घेऊन बायका मुसमुसत उभ्या होत्या. हिरवं पाताळ, ओटीचं सामान, हळदी कुकू असं एक जमा होत होतं. रडून रडून धापा लागलेल्या पोरांना कुरवळीत मनूची सासू देवाला शिव्याशाप देत होती. मगापासून रडणाऱ्या बायांचं अश्रू थांबलं होतं. मनूच्या सासूकडे पाहण्यात त्या कटपुतळ्या झाल्या होत्या. माझा सुद्धा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काय पाहत होती मी? गुरासारखं ओरडणाऱ्या आपल्या सुनेचा कालपर्यंत आक्रोश तिच्या सासूला ढोंग वाटत होता. गळ्यापर्यंत बाहेर आलेलं वाळून गेलेला मांसाचा गोळा ती मक्कपणे पाहू शकत होती. मुलाच्या विनवणीलाही ती द्रवली नव्हती. ती मनूची सासू आज घराचं छत फाटून जाईल असा आक्रोश करत होती. जगाला दाखवण्यासाठी तिचा तो आक्रोश चालला होता की खरोखरच तिला पश्चाताप झाला होता.
ती मनू पुढं अतिशयोक्तीनं अंग टाकून गडाबडा लोळत होती. दोघी तिघी बाया तिला सावरीत होत्या, पण तिला पदराचं भान नव्हतं. पाठीवर केस सुटलं होतं आणि ती दुःखानं बेभान झाली होती. एका बेसावत क्षणी बायकाच्या हातून सुटून ती भिंतीवर जोरात तिची टक्कर बसली आणि तिची दातखिळी बसली. वारा सोडा, वारा घाला, वंचळाकीची दातखिळी बसली. या डागदार बोलवा, डागदार. बिस्तरवार हाय नव्हा सरपंचाच्यात शामू डागदार मुक्कामाला असेल की, बोलवा त्याला कोणीतरी. पाक बेसूद झाली आहे बघा. वारा तरी घाला की बायानो. बाजूला व्हा, हाटा बाजूला, वारा येऊ द्या. किसने पाणी आण रांजातलं, चमचा नाही तर उलात ना आण. एक लय शहाणी होऊ न गस. निघाली दात खिळी काढायला. एक करता बॅक व्हायचं. डॉक्टर आणाय गेले कोणतरी नव, टाण्या गेलाय की. सुदीवर आल्या म्हातारी ताव धरल बर का. डॉक्टर का आणला म्हणून. अहो ढेकभर ताव धरू दे. ह्या घाली अड्या पानामुळे तर सोन्यासारखी सून घालवून बसली. गप, तुझ्या जिबीला काय लागाम आहे का? कशासाठी मला बॅग घालू नगस. बायानो, वारा घालायचा सोडला ने काहीतरी वाटून लावलाय बायान तुम्ही. चला वारा घाला. आलं डागदार आलं डागदार आलं. डागदाराला आत येऊ द्या, रस्ता सोडा. अगं बाजूला व्हाय की, रस्ता द्या डागदारासनी. अहो एकच गाल्ला झाला. गर्दीतनं वाट काढीत शामू कंपाऊंडर पुढे येत होता. तकडे नव्हा डागदर, ती मैत आहे, इकडे या. काय तर दोडा. हे बघा पेशंट. म्हातारी बेसूद झाली आहे. नळीनं तापसा चांगलं हाणून बडवून घेतलंय बघा. लय आक्रोश केला. आता माझं तिथं उभं राहणं अवमानाच. आता माझं तिथं उभं राहण्याचं अवसानच संपलं होतं. भांडवतो जाऊन त्यातील रटरट थांबावी. चूल विजून धुरानं डोळं भरावं असंच काहीतरी झाल्यासारखं वाटलं. झपाट्यानं घराकडे निघाले. घरी पोचल्यावर मनातला आक्रोश थांबला नव्हता, पण सुन्न झाले होते. त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत झोप लागली नाही. बाहेर बायकाही बोलत होत्या. खूप खूप उशीर झोप लागली नाही. पहाटे रोजच्या सारखी जाग आली, पण ती पहाट रोजच्या सारखी उमगली नव्हती. शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुकामुकाट्याने एकमेकांची कामं चालली होती. सारी जण अपराध्यासारखी आपापल्या घरात वावरत असावी असं वाटत होतं. रोजच्या सारखी शेजारच्या बोला फुलांनी आज सकाळ शृंगारली नाही. तिच्या मनाच्या खोल गुहेत कालच्या कातरवेळेचा आक्रोश अजूनही ऐकू येत असेल. म्हणूनच पहाट ही मुक्यानंच आपल्या डोळ्यातील दैवर सांडून गेली आहे. आक्रोश